नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोगी आहेत ते क्वेश्चन आज मी तुम्हाला सांगणार आहोत। बघा, शहाजहान यांनी ताजमहाल बांधले। 2 नंबर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना नौदलाचे जनक असे म्हणतात। भारतात येण्याचा जो परकीय आहे ते बघा, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पण लक्षात ठेवायचं आहे। PDF, P म्हणजे पोर्तुगीज, D म्हणजे डच, E म्हणजे इंग्रज आणि F म्हणजे फ्रेंच, असा हा क्रम आहे। त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह यांना पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल असे म्हणतात, किंवा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण आहेत तर रॉबर्ट क्लाइव्ह। आणि यांची जर कामगिरी आपण बघितली तर दुहेरी शासन व्यवस्था यांनी राबवलेली आहे। त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स यांच्या कालावधीमध्ये काही महत्त्वपूर्ण अशा घटना झालेल्या आहेत त्या बघा। रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, दुहेरी शासन व्यवस्था यांनी बंद केलेली आहे। वॉरेन हेस्टिंग यांनी दुहेरी शासन व्यवस्था बंद केलेली आहे। यांना बघा बंगालचा दुसरा व शेवटचा गव्हर्नर जनरल असे म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे। बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हेच आहेत, लक्षात ठेवायचं। बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणजे आपल्याला जर प्रश्न विचारला तर बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे तर रॉबर्ट क्लाइव्ह, आणि गव्हर्नर जनरल कोण आहेत तर वॉरेन हेस्टिंग्स, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि बंगालचा दुसरा व शेवटचे गव्हर्नर कोण आहेत जर असा प्रश्न आला तर आपल्याला वॉरेन हेस्टिंग्स असं सांगता येईल। लॉर्ड कॉर्नवॅलिस यांच्याबद्दल बघा, कायमधारा पद्धत राबवणारे लॉर्ड कॉर्नवॅलिस, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौज पद्धत अवलंबलेली आहे। लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौज पद्धत। होल्ट मॅकेन्झी यांनी महालवारी पद्धत अवलंबलेली आहे किंवा राबवलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। सती प्रतिबंध कायदा यामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांचं महत्त्वपूर्ण कामगिरी आहे यांची, आणि यांना योगदान मिळालेलं आहे राजा राममोहन राय व नाना शंकर शेठ यांचे, लक्षात ठेवायचे। लॉर्ड मेकॉलो यांना शिक्षणाचा झिरपता किंवा पाजरता सिद्धांत जर कोणाचा आहे तर लॉर्ड मेकॉलो यांचा आहे, लक्षात ठेवायचं। लॉर्ड डलहौसी यांनी सुद्धा भरपूर अशी कामगिरी केलेली आहे। यांच्या कालावधीमध्ये खालसा धोरण झालेलं आहे। पहिले लोहमार्ग मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853। 1854 साली आधुनिक पोस्ट पद्धत राबवली गेली। कलकत्ता टेलिग्राफ लाईन 1854 साली, लक्षात ठेवायचं आहे, लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्ये होऊन गेलेले आहे। 1856 विधवा पुनर्विवाह कायदा आणि प्रयत्न आहे ईश्वरचंद विद्यासागर यांचा। 1853 संधी कायदा। ICS परीक्षेची सुरुवात 1856, ती पण लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्येच आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ICS परीक्षा पास होणारे जे आहेत व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पण ICS अधिकारी होणारे सत्येंद्रनाथ टागोर, हे ते लक्षात ठेवायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स आहेत यामध्ये बघा। शहाजहान ताजमहाल बांधले, छत्रपती शिवाजी महाराज नौदलांचे जनक आहेत। भारतात येण्याचा जो क्रम आहे परकीयांचा पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आहे। रॉबर्ट क्लाइव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर आहेत आणि दुहेरी शासन व्यवस्था राबवली गेली। वॉरेन हेस्टिंग्स रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, दुहेरी शासन व्यवस्था बंद केलेली आहे। बंगालचा दुसरा व शेवटचा गव्हर्नर जनरल आहेत। बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स आहेत। लॉर्ड कॉर्नवॅलिस यांची कायमधारा पद्धत, लॉर्ड वेलेस्ली यांची तैनाती फौज पद्धत, होल्ट मॅकेन्झी महालवारी पद्धत, लॉर्ड विल्यम बेंटिंग सती प्रतिबंध कायदा योगदान, राजाराम राय व नाना शंकर शेठ यांचे लावले। लॉर्ड मेकॉलो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत किंवा पाजरता सिद्धांत यांचा आहे। डलहौसी यांच्या कालावधीत भरपूर कामगिरी झालेली आहे। खालसा धोरण, पहिले लोहमार्ग, आधुनिक पोस्टल टेलिग्राफ लाईन, विधवा पुनर्विवाह कायदा, यामध्ये मेन जे आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर, संधी कायदा। ICS परीक्षेची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधी झालेली आहे। पहिले पास जे होणार आहेत ICS परीक्षा बॅनर्जी, आणि अधिकारी जे आहेत सत्येंद्रनाथ टागोर, हे लक्षात ठेवायचे।